नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। 2025ची पोलीस भरतीची जाहिरात निघाली आहे। आपण आपल्या चॅनलवर रोज नवीन प्रश्नपत्रिका घेणार आहोत। आपण एक क्वेश्चन सिरीज सुरू केली आहे, त्यातील हा भाग 4था आहे। चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया। त्यातील प्रश्न पहिला, रिंग ऑफ फायर कोणत्या महासागराशी संबंधित आहे? याचे ऑप्शन आहे हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर आणि आर्क्टिक महासागर। तर याचं उत्तर आहे पॅसिफिक महासागर। प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? याचे ऑप्शन आहे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि उत्तराखंड। तर याचं उत्तर आहे उत्तराखंड। जर तुम्हाला कमेंट करून उत्तर कळवता येत असेल तर कळवा। प्रश्न तिसरा, श्वेत क्रांतीचे जनक कोण? एम.एस. स्वामीनाथन, डॉक्टर वर्गीस कुरियन, नारायणराव देशमुख, पंडित जवाहरलाल नेहरू। याचं उत्तर आहे डॉक्टर वर्गीस कुरियन। प्रश्न चौथा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? याचे ऑप्शन आहे मुंबई, नाशिक, महू मध्य प्रदेश आणि पुणे। तर याचं उत्तर आहे महू मध्य प्रदेश। प्रश्न पाचवा, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? याचे ऑप्शन आहे 1 मे 1958, 1 मे 1960, 1 मे 1962, 1 मे 1964। 1 मे 1960ला स्थापना झाली। प्रश्न सहावा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? याचे ऑप्शन आहे पुणे, नाशिक, अहमदनगर, नागपूर। तर याचं उत्तर आहे अहमदनगर। महाराष्ट्राचा समुद्रकिनारा सुमारे किती आहे? 700 किमी, 720 किमी, 750 किमी, 800 किमी। उत्तर माहीत असेल तर कमेंट करू शकता, लगेच कमेंट करा। याचं उत्तर आहे 120 किमी। भारताचे नवनीतम राज्य कोणते? ए. झारखंड, बी. छत्तीसगड, सी. तेलंगणा, डी. उत्तराखंड। कमेंट करून उत्तर सांगा लगेच। याचं उत्तर आहे तेलंगणा। SEBI म्हणजे काय? सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, बी. स्टेट एनर्जी बोर्ड ऑफ इंडिया, सी. सिक्युरिटी अँड बँकिंग इन्शुरन्स बोर्ड, डी. स्टॉक एक्सचेंज ब्युरो इंडिया। तर याचं उत्तर आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया। प्रश्न 10वा, महाराष्ट्रातील मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र म्हणून कोणते शहर ओळखले जाते? याचं ऑप्शन आहे पुणे, नागपूर, इचलकरंजी, सोलापूर। तर याचं उत्तर आहे इचलकरंजी। संयुक्त अधिवेशन जॉईंट सेक्शन कोण बोलावतो? ए. पंतप्रधान, बी. लोकसभा अध्यक्ष, सी. राज्यसभा सभापती, डी. भारताचे राष्ट्रपती। तर याचं उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती। दक्षिण गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखतात? ए. गोदावरी, बी. कृष्णा, सी. भीमा, डी. तापी। तर याचं उत्तर आहे गोदावरी। प्रश्न 13, महाराष्ट्रातील दुसरे सर्वाधिक उंच शिखर कोणते आहे? कळसुबाई, साल्हेर, तोरणा, हरिश्चंद्रगड। तर याचं उत्तर आहे साल्हेर।
प्रश्न 14वा, ताडोबा कुठल्या प्रकारचे क्षेत्र आहे? पक्षी अभयारण्य, वाघ अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान, वन संरक्षण विभाग. तर याचं उत्तर आहे वाघ अभयारण्य. प्रश्न 15, भारताचा संविधान निर्माता म्हणून कोण ओळखले जातात? याचे ऑप्शन आहे पंडित नेहरू, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल. तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 16, महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला विभाग कोणता? ए. पुणे विभाग, बी. नागपूर विभाग, सी. नाशिक विभाग, डी. औरंगाबाद विभाग. तर याचं उत्तर आहे औरंगाबाद विभाग. 17, भारतातील राष्ट्रीय प्राणी कोणता? ए. हत्ती, बी. वाघ, सी. सिंह, डी. मोर. तर याचं उत्तर आहे वाघ. 18, लोकशाहीचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? अब्राहम लिंकन, महात्मा गांधी, सी. नेल्सन मंडेला. तर याचं उत्तर आहे अब्राहम लिंकन. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्राचं राष्ट्रगीत कोणते आहे? ए. जय जय महाराष्ट्र माझा, बी. सुंदर माझं घर, सी. संत ज्ञानेश्वर माऊली, डी. माझे राज्य महान. तर याचं उत्तर आहे ए. जय जय महाराष्ट्र माझा. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? ए. पुणे, बी. नाशिक, सी. मुंबई, डी. औरंगाबाद. तर याचं उत्तर आहे मुंबई. हे प्रश्न एक्झामला आलेलेच घेतलेले आहे. प्रश्न क्रमांक 21, भारतातील हरित क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? औद्योगिक, कृषी, व्यापार, आरोग्य. याचं उत्तर आहे कृषी. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या? ए. सुषमा स्वराज, बी. सुश्री विजयाराजे सिंधिया, सी. सुषमा पाटील, डी. सुश्री शंकरराव चव्हाण. याचं उत्तर आहे सुश्री सुधा जोशी. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? ए. सोलापूर, बी. सांगली, सी. पुणे, डी. नाशिक. कमेंट करून कळवा पटकन कोणता आन्सर आहे ते. याचा आन्सर आहे सोलापूर. प्रश्न क्रमांक 24, भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? ए आहे गंगा, बी. गोदावरी, सी. नर्मदा, डी. ब्रह्मपुत्रा. तर याचं उत्तर आहे ए. गंगा. भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण? याचा ऑप्शन आहे इंदिरा गांधी, बी. मदर टेरेसा, सी. सरोजिनी नायडू, डी. प्रतिभाताई पाटील. याचं उत्तर आहे मदर टेरेसा. प्रश्न क्रमांक 26, सातारा हे शहर कोणत्या नदी नजीक वसले आहे? याचा ऑप्शन आहे ए. कृष्णा, बी. गोदावरी, सी. भीमा, डी. तापी. तर याचं उत्तर आहे ए. कृष्णा. प्रश्न क्रमांक 27, भारतीय संविधान किती कलमांमध्ये विभागले आहेत?
याचे ऑप्शन आहे 395, 420, 370 आणि 398. तर याचं उत्तर आहे 395. प्रश्न क्रमांक 28. सिक्कीम भारतात कोणत्या वर्षी सामील झाले? याचे ऑप्शन आहे 1971, 1975, 1980 आणि 1965. तर याचं उत्तर आहे 1975. प्रश्न क्रमांक 29. ऑपरेशन फ्लड कशाशी संबंधित आहे? दूध उत्पादन, धान्य उत्पादन, पाणी पुरवठा आणि वीज उत्पादन. तर याचं उत्तर आहे दूध उत्पादन. प्रश्न क्रमांक 30. भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे? याचा ऑप्शन आहे पुणे, नाशिक, नागपूर. हे प्रश्न एक्झामला आलेलेच सगळे घेतलेले आहे, त्यामुळं नीट प्रॅक्टिस करा. याचं उत्तर आहे पुणे.